नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात। मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी आपण सविस्तरपणे पाहूयात। भाजपकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आले। नागपूरमधून पुन्हा एकदा नितीन गडकरी, चंद्रपुरातून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आणि विशेष म्हणजे प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, उन्मेष पाटील यांचा पत्ता मात्र कट करण्यात आलाय। तब्येतीमुळे अकोल्यातून संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलंय। दरम्यान कुणाला कुठून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून ते आपण जाणून घेऊया। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातून 20 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे। त्यात बीडमधून पंकजा मुंडे, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार, रावेरमधून रक्षा खडसे, धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे, उत्तर मुंबईतून पीयूष गोयल, उत्तर पूर्व मुंबईतून मिहिर कोटेचा, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, अकोल्यातून अनुप धोत्रे, जळगावातून स्मिता वाघ, वर्ध्यामध्ये रामदास तडस, नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावी, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, भिवंडीतून कपिल पाटील, अहमदनगरमधून डॉक्टर सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर शृंगारे, माढ्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकर, सांगलीतून संजय काका पाटील यांना तिकीट देण्यात आलंय।